आज आपण बनवतो आहोत रवाळ आणि दाणेदार तूप. रवाळ आणि दाणेदार तूप बनवण्यासाठी भरपूरशा टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथे मी 8 ते 10 दिवसाची साई फ्रीजमध्ये ठेवली होती आणि त्यानंतर फ्रीजच्या बाहेर काढून मी विरझण लावले होते आणि 1 दिवसासाठी मी ती साई फ्रीजच्या बाहेर ठेवली होती आणि त्यानंतर हँड मिक्सरच्या साहाय्याने आपण ती साई फिरवून घेणार आहोत. तर त्याचे ताक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत अगदी कोमट असे पाणी घालणार आहोत. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, म्हणजे थोडी थंडी आहे वातावरणामध्ये, तर यामुळे आपण इथे थोडे कोमट पाण्याचा यूज करायचा आहे आणि त्यानंतर आपण हँड मिक्सरच्या साहाय्याने 5 मिनटासाठी हे साई छानपैकी फिरवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे ही साई फिरवल्यानंतर त्यावरती छानपैकी आपले लोणी येण्यास सुरुवात होते. तर पाहू शकता तुम्ही की लोणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर आपण 2 ते 3 मिनटं हे हँड मिक्सर आपण फिरवणार आहोत आणि छानपैकी दाटसर असे लोणी आपले जमा झालेले आहे. तर पाहू शकता पूर्ण लोणी या ताक वेगळे झालेले आहे आणि लोणी वेगळे झालेले आहे. तर आता आपण हे लोणी सर्व काढून घेणार आहोत. तर पावसाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या दिवसात ताक करायच्या टायमाला आपल्याला थोडे कोमट पाण्याचा यूज करायचा आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला थंड पाण्याचा यूज करायचा आहे. ही टिप्स आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण लोणी जमा झालेले आहे आणि ते हातानेच आपल्याला छानपैकी एकत्र गोळा तयार करून घ्यायचा आहे. शक्यतो हाताच्या साहाय्याने तुम्ही हा गोळा तयार करा, म्हणजे छानपैकी सर्व लोण्याचा गोळा छानपैकी रेडी होईल. तर हा गोळा आपला रेडी झालेला आहे आणि त्यानंतर आपण हे ताक वेगळे करून घेणार आहोत, म्हणजे यातील ताक आपण बाजूला काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हाताच्या साहाय्याने जर गोळा बनवला तर छानसा घट्टसर असा गोळा तयार होतो आणि ताकामध्ये थोडे पण लोणी जात नाही. तर पाहू शकता मस्तपैकी आता आपण हे लोणी काढून घेणार आहोत. तर दुसऱ्या पातेल्यामध्ये मी हे लोणी काढून घेतलेले आहे आणि आता हे यामध्ये फक्त लोणीच शिल्लक राहिलेले आहे. आता हे लोणी आपल्याला या लोण्यातील आंबटपणा जाण्यासाठी आपण इथे पाणी घालणार आहोत. आपल्याला इथे साधारणतः 1 तांब्याभर मी इथे पाण्याचा यूज केलेला आहे आणि पाणी घालून आपल्याला प्रथमतः हे लोणी छानपैकी धुवून घ्यायचे आहे, म्हणजे त्यातील आंबटपणा सर्व निघून जाईल आणि छानपैकी तुपालाही सुगंध येईल, आंबटसर लागणार नाही. तर ही दुसरी टिप्स आहे की लोणी आपल्याला प्रथमतः 1 ते 2 पाण्याने शक्यतो धुवून घ्या, म्हणजे आपल्या तुपाला कसलाच वास येणार नाही. अगदी सुगंधित साजूक तूप तयार होईल. तर पाहू शकता भरपूरसे ताकासारखेच आपले पाणी निघलेले आहे. तर हे पाणी आपण फेकून देऊ शकतो किंवा तुम्ही हे झाडालाही टाकू शकता. खत म्हणून खूप त्याचा उपयोगी होणार आहे. तर लोणी छानपैकी आता आपण हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपण हे कढवून घेणार आहोत. तर पाहू शकता त्यासाठी भरपूरसा मोठं पातेलं यूज करायचं आहे, म्हणजे आपले लोणी उतू जाणार नाही. तर गॅसची फ्लेम सुरू केलेली आहे आणि त्यावरती आपण हे पातेले ठेवून देणार आहोत, म्हणजे आपण हे तूप कढवून घेणार आहोत. तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे छानपैकी पातळ करून घ्यायचे आहे, म्हणजे पाहू शकता अशा प्रकारे आपण हे लोणी हलवून पातळ करून घेणार आहोत. अगदी 5 मिनटातच गॅसची फ्लेम सुरू केली तर ते वितळल्या जाते. आता या लोण्याला उकळी फुटली की लगेच आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमीच गॅसवरती आपल्याला छानपैकी उकळून द्यायची आहे. किमान पूर्णपैकी अर्धा तास लागतो एवढं करण्यासाठी. तर अशा प्रकारे सतत हलवतच आपल्याला तूप करून घ्यायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी उकळी फुटलेली आहे
आणि छानपैकी त्यामध्ये आपल्याला या स्टेजला 2 चमचे पाणी घालायचे आहे. पाणी घातल्यामुळे हे जे तूप तयार होणार आहे ते छानपैकी रवाळ असे तयार होते. ही टिप्स हे लक्षात ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सतत हलवत आपल्याला तूप हलवून घ्यायचे आहे, म्हणजे खाली बेरी बसत नाही आणि तूप छानपैकी रवाळ असे तयार होते. तर पाहू शकता अशा प्रकारे तूप मस्तपैकी रेडी होत चालले आहे. अगदी चमचा ते 2 चमचाच आपली बेरी निघणार आहे आणि सर्व तूप तयार होणार आहे. तर या स्टेजला आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत. आपले तूप रेडी झालेले आहे. पाहू शकता या स्टेजला आपल्याला तुळशीची पाने घालायची आहेत, म्हणजे तुपाला अगदी सुगंधित असा वास सुटतो आहे. तर यामध्ये आपण 2 चमचे पाणी घातले होते. हीच सगळ्यात मेन गोष्ट आहे. यामुळेच तुमचे तूप रवाळ आणि दाणेदार असे होते आणि सुगंधित असे होते. तर आपण गॅसची फ्लेम बंद केली आहे, तरी पण आपल्याला हे तूप गॅसवरतीच ठेवायचे आहे, म्हणजे छानपैकी ते कढल्या जाईल. आणि गॅस बंद करूनही पाहू शकता त्याला उकळीच फुटलेली आहे. तर पाहू शकता अर्ध्या तासाने आपले तूप रेडी झालेले आहे. छानपैकी रवाळ पाहू शकता अगदी सुगंध असा सुटलेला आहे तुपाचा. तर आपण हे आता तूप एका डब्यामध्ये गाळून घेणार आहोत आणि छानपैकी आपले पाहू शकता एकदम मस्त असे सुगंधी रवाळ असे हे तूप रेडी झालेले आहे. खूप मस्त रेसिपी आहे. खूप भरपूरशा टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे, म्हणजे तूप तुमचेही रवाळ असे होईल. तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही यूज केल्या तर तुमचेही तूप असेच रवाळ आणि दाणेदार होणार आहे आणि सुगंधित होणार आहे. तर पाहू शकता आपले तूप रेडी झालेले आहे. तर तुम्हाला ह्या तुपाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता मस्त असे हे आपले अर्धा किलो तूप रेडी झालेले आहे. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत